नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे धनु राशींच्या व्यक्तींना फेब्रुवारी 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार. धनु राशींच्या व्यक्तींना या महिन्यामध्ये थोडासा समस्यांचा सामना करावा लागणार. म्हणजे आपल्या नियोजित गोष्टी ज्या आहेत त्या वेळेवर न होता त्यासाठी थोडा विलंब लागणार आणि तो विलंब लागेल हे आपण एकदा समजून घेतलं म्हणजे तुमचा त्रागा होणार नाही. आणि त्रागा झाला नाही की आपोआपच तुम्हाला त्याचं स्ट्रेस आणि टेन्शन कमी होईल. तर लक्षात घ्या, जे नियोजित तुमचं काम आहे किंवा जे होणार आहे त्याला थोडासा लेट होणार, काही ना काही करणार. हे तुम्ही प्रत्यक्ष गोष्ट लक्षात घ्या आणि या महिन्यामध्ये त्याचं सुसूत्रीकरण तुम्ही करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही. धनुराशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपल्या प्रकृतीबद्दल अगदी आपल्या विश्वासातले लोक तुम्हाला साथ देणार नाहीत किंवा तोंडावर म्हणतील की आमचा तुम्हाला सहाय्य आहे, आमचा सपोर्ट आहे, पण प्रत्यक्षात ते आयत्यावेळी पाय मागे घेतील. त्याचा मनस्ताप तुम्हाला होईल. म्हणून मी पुन्हा सांगतोय की स्ट्रेस आणि टेन्शन जे आहे ते या महिन्यात घेऊ नका. अन्यथा तुमच्या प्रकृतीला काही धोका नाही आहे, काही त्रासही नाही आहे, पण या गोष्टी प्रकर्षाने टाळा किंवा होऊन गेलेल्या गोष्टीचा वारंवार विचार करून आपला स्ट्रेस वाढवू नका. जी गोष्ट तुमच्या नशिबाप्रमाणे जी आता होणार नाही आहे तर ती तुम्ही किती आकांड तांडव केलं तरी ते होणार नाही आहे. त्याबद्दल उगाच स्वतःला कमी लेखू नका आणि वाईट पण म्हणू नका. धनुराशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये जे लघुउद्योजक आहेत किंवा स्वतःचा उद्योग करणारे आहेत त्यांनी आपल्या बिझनेससाठी जर काही लोन वगैरे घेण्याचा प्रयत्न करत असतील किंवा करणार असतील तर त्याची मंजुरी किंवा त्याच्यासाठी यस असं उत्तर या महिन्यात येईल. कारण काही वेळेला त्या काही गोष्टी लांबणीवर पडलेल्या असतात आणि आपण त्याची वाट बघत असतात. तर त्या योजना मंजुरी जी आहे ती सरकारकडून किंवा बँकेकडून अशी जी काही ती मंजुरी तुम्हाला मिळेल. त्याचप्रमाणे एखादं टेंडर वगैरे तुम्ही गव्हर्नमेंटचं जर काही अन्य काही गोष्टींचा टेंडर वगैरे भरलेलं असेल तर त्याची मंजुरी तुम्हाला येईल. काम लगेच सुरू करा असं सांगणार नाहीत मे बी, पण तुम्हाला मंजुरी त्याची निश्चित येईल. जे नोकरदार व्यक्ती आहेत किंवा जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांना या महिन्यात नोकरी मिळेल. पगार किंवा मोबदला जो आहे तो तुमच्या बुद्धिमत्तेप्रमाणे किंवा गुणवत्तेप्रमाणे कदाचित मिळणार नाही, पण बेकारी जर असेल तर बेकारी दूर होईल आणि तुम्ही कुठेतरी बिझी व्हाल आणि तुम्हाला काम निश्चित मिळेल. तर ज्याच्यासाठी काम महत्त्वाचं आहे त्याने कुठलंही काम मिळालं तरी चालेल, पैसे आपोआप मिळतील, पण त्या कामात मग्न राहावं म्हणजे आपला मेंदू किंवा बुद्धी तिथे इन्व्हॉल्व राहील आणि अन्य कुठेही त्याला फाटे फुटणार नाही. जे लोक नोकरीत बदल करू इच्छितात त्यांनी आता शोधायला सुरुवात करावी, म्हणजे पुढच्या 3 महिन्यात त्याचे परिणाम दिसून येतील. पण शोध घेण्याची ही वेळ आता येऊन ठेपलेली आहे. ते तुम्ही त्याप्रमाणे ती अंमलात आणा आणि नोकरीत बदलासाठी प्रयत्न करायला सुरुवात करा. या महिन्यामध्ये धनुराशींच्या व्यक्तींना आपली भावंड किंवा मित्रमंडळी यांची चिंता थोडी भेडसावणार आहे. आपली भावंड किंवा मित्र यांच्यासाठी काही खर्च करावा लागणे किंवा त्यांच्यासाठी काही द्रव्य खर्च करावा लागणे, त्यांचं हॉस्पिटलायझेशन बघावं लागणे, अशा काही गोष्टी दिसून येतात. तर ही जर करायची वेळ आली तर तुम्ही अवश्य करा, मागे राहू नका. तुमच्या मदतीची अपेक्षा असेल तर ती अवश्य तुम्ही पूर्ण करा. फक्त कर्ज मात्र भावंडाकडून किंवा मित्रांकडून कुठल्याही प्रकारे कर्ज घेऊ नका, कारण ते पुन्हा रिपे करणे हे तुम्हाला त्रासदायक होऊ शकतं. म्हणून धनुराशींच्या व्यक्तींना अनाठायी कर्ज किंवा अनाठायी बोजा डोक्यावर वाढवून घेऊ नका. धनुराशींच्या व्यक्तींना मी असंही सांगू इच्छितो की या महिन्यात पूर्वार्धात तुमचं उत्पन्न जे आहे ते चांगल्या प्रमाणात राहणार आहे. उत्तरार्धामध्ये काही कटकटी दिसतात, पण त्यासुद्धा खूप नाही, पण पूर्वार्धाच्या मानाने थोड्या कमी असल्यामुळे मे बी तुम्ही समाधानी राहणार नाही, पण पूर्वार्धात जे काही तुम्हाला उत्पन्न मिळवायचं आहे ते मिळवून घ्या. घरगुती वातावरण किंवा घरगुती संबंध जे आहेत
ते थोडेसे तणावपूर्ण राहतील. म्हणजे हट्टापायी, कोणाच्या तरी हट्टापायी घराचं स्वास्थ्य आणि त्याप्रमाणे आनंद बिघडेल असं दिसून येतं. तर तुम्ही शांत राहा आणि तुम्ही, आपण म्हणतो की प्रत्येक वेळी समान उक्तीनुसार आपण राहिलं तर तुम्हाला काही त्याचा त्रास होणार नाही. पण नाहीतर घरातलं वातावरण जे आहे ते थोडंसं दूषित होणार आहे असं मला या ठिकाणी दिसून येतं. त्यासाठी घरामध्ये तुम्ही रोज जर विष्णू सहस्त्रनाम जे आपल्या श्रद्धा ॲपवर उपलब्ध आहे ते तुम्ही जर विष्णू सहस्त्रनाम जर घरात वाचलं, जर वाचत राहिलात एकदाच, तरीसुद्धा तुम्हाला ह्या ज्या समस्या आहेत त्या कौटुंबिक समस्या तुमच्या दूर होतील. प्रेम प्रकरणात जे तरुण अडकलेले आहेत त्यांनी या महिन्यात कुठली तरी प्रॉमिस देणं टाळावं. कारण आपण त्या ओघामध्ये काहीतरी कमिटमेंट करून चुकतो आणि मग त्या ती पाळणं आपल्यावर बंधनकारक राहतं. नाहीतर समोरचा व्यक्ती आपल्याला विचारतो. तर अशी काही कमिटमेंट तुम्ही या महिन्यात देऊ नका. ते तुम्हाला पुढे त्रासदायक होण्याची शक्यता दिसून येते. धनुराशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो, जी मुलं शिक्षण घेत आहेत किंवा शिक्षणासाठी जे काही आपले प्रयत्न करतायत पुढील शिक्षणासाठी, उच्च शिक्षणासाठी, त्यांनी ते तसेच चालू ठेवावेत. अगदी एंड रिझल्ट जरी आत्ता आला नाही तरी प्रयत्न मात्र चालू ठेवावेत. त्यामध्ये त्यांची प्रगती होताना दिसते. थोडासा वेळ लागेल पण ती प्रगती तुमची होईल. लहान मुलांच्या बाबतीत हट्ट न करता जी मुलं शिक्षण घेतील, म्हणजे अभ्यास करताना जी मुलं हट्ट करणार नाहीत त्यांना काही त्रास नाही आहे. हट्ट करून मात्र ते उगाच मोठ्यांचा ओरडा किंवा काही प्रमाणात थोडासा मारसुद्धा खावा लागेल. हे होतं धनुराशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.